काय झालं शनायाचं? आय डोंट नो, तिचा फोन स्विच ऑफ आहे. मला काहीच कळत नाहीये. मला तर आता खरंच काही कळत नाहीये. तिने जर रागाच्या भरात राधिकाला फोन केला तर मी संन्यास घेऊन फक्त हिमालयात जाणंच बाकी राहिलं आता. अगं ती काही हरवली नाहीये भक्ती, ती सापडत नाहीये. ते काही नाही. संध्याकाळपर्यंत जर शनाया मला सापडली नाही ना तर मी खरंच पोलिसात जाईन. लागला फोन? लागलाय पण उचलत नाही ना फोन. अरे यार हे पोरी फोन का नाही उचलत आहे त्या? सर मी काय म्हणतो, म्हणजे शनायाने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना? हे हो मॅडम, कुठे चाललात? बिल्डिंग मध्ये का? अहो एंट्री करा ना. इन टाइम आउट टाइम लिहावं लागेल. आउट टाइम लिहिणार नाही मी आता. राधिका पण आता ती ईशाकडे राहायला आली आहे, त्याच्याशी आपला काय संबंध आहे? तू सोड ना, मी तर तिच्याशी बोलतही नाही आता. तेच बरं. पुन्हा जर ती माया वाटायला गेली ना तर सोडणार नाही मी तिला. अरे शनाया कोणाचंच ऐकत नाही. स्वतःचं तर नुकसान करणारच आहे, पण माझंही करणार. तिला ना काही करून थांबवलं पाहिजे यार. हाय शनाया, तू निघालीस ऑफिसला? नाही, मेकअप करून झोपणार आहे मी आता. हा ऐक ना, मला ऑन द वे बॉलिवूड क्लासला सोड ना प्लीज. मी माझी जाते, तू तुझी जा. यार शनाया, डोंट बी सो मीन टू मी ना. मला सोड ना, सोबत जाऊयात. शटाप या दिवशी मला गॅरी सोबत जायचंय. तर ते कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? त्याची निघायची वेळ झाली, मी त्याला भेटेन आणि आम्ही जाऊ एकत्र ऑफिसला. प्लीज 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 ना, प्लीज तू नको असं काहीतरी करू. माझं ऐक ना यार, आणि तू थोडासा गॅरीचा पण विचार कर ना. एक मिनिट, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? मी किती दिवस झाले ऐकते, तू सतत काहीतरी बोलत असते असं. तुला काय आहे गॅरीशी? तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस की त्याची बेस्ट फ्रेंड आहेस? नाही नाही नाही, मी तुझीच बेस्ट फ्रेंड आहे. 100% मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. पण इशू तो नाहीच आहे. मी ना नेहमीप्रमाणे तुझ्या ब्राईट फ्युचरचा विचार करते. यू नो व्हॉट आय मीन, राईट? नो, आय डोंट नो व्हॉट यू मीन. आय विल एक्सप्लेन. ओके, गो. हा, तर म्हणजे मी तुझीच बेस्ट फ्रेंड आहे. पण इशू असा आहे की जर तू अशी वेड्यासारखी वागत राहिलीस तर गॅरी अंकल तुला कायमचे सोडून जातील. आणि एकदा गॅरी अंकल सोडून गेले की काय वेळ येते हे आपण दोघींनी अनुभवलंय ना शनाया. तुला कळतंय का मी काय सांगतेय? सोड ना. तसंही आता काय राहिलंय, ते गॅरी चीट करतोच आहे मला. काय चीट चीट यार. हे बघ, तू सगळ्यात पहिलं हे समजून घे की तू त्याची गर्लफ्रेंड आहेस आणि राधिका आंटी त्याची बायको आहे. आणि दुसरा मुद्दा हा आहे की तू जर त्याच्याशी अशी वागलीस तर तो तुझ्याशी ब्रेकअप करणार. आणि ही इज युअर ATM, राईट? इफ गॅरी अंकल इज गॉन, एव्हरीथिंग इज गॉन बेबी. युअर शॉपिंग, आर लक्झरी हॉटेल, युअर गुड क्लोथ, एव्हरीथिंग इज गॉन. शनाया, शनाया प्लीज थांब ना. शनाया ऐक, शनाया प्लीज थांब. नाही ऐकायचं सांग मला. तू का अवॉइड करतेस यार मला? कारण मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं पण का? का काय का? मलाच काय विचारते का तू? तुला माहिती होतं ना ती गुड फॉर नथिंग आणि गॅरी एकत्र राहतायत, तरी तू माझ्याशी खोटं बोललीस. अरे तो गॅरी तर इतका खोटं बोलतोय माझ्याशी. शनाया, आय एम रिअली सॉरी, रिअली सॉरी, बट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड यार. माझी पण अडचण होती ग. माझ्या नोकरीचा प्रश्न होता. नोकरीचा काय संबंध? काही सांगू नकोस मला तू. ओके, लेट मी टेल यू. गुरुनाथने मला याच अटीवरती नोकरी दिली होती की राधिका गुरुनाथकडे राहायला आली आहे हे मी तुला सांगणार नाही. व्हॉट? प्लीज चिडू नकोस, प्लीज ऐकून घ्या आधी प्लीज. हे बघ, गुरुनाथ सुद्धा हेल्पलेस आहे ना. हे बघ, काहीही झालं तरी राधिका त्याची बायको आहे आणि त्याचे आई वडील त्याच्या सोबत राहतात. सो व्हॉट यार, तरी तू त्याचंच ऐकलंस ना. तू माझी फ्रेंड आहेस की त्याची लॉयर आहेस? मी तुझीच फ्रेंड आहे. पण शनाया, मला एक गोष्ट सांग, हे सगळं खरं कळल्यानंतर तू काय केलं असतंस? हा, का मारलं कळलं? नाही अर्जंट ब्रेक दाबलास म्हणून. अँड आय डोंट लाईक इट. मॅडम, सामान होतं. खड्ड्यात गेलं ते सामान. त्या फालतू सामानासाठी सडनली ब्रेक दाबून तू गाडी थांबवलीस, तेही मी रोज उतरते त्याच्या 2 स्टेप मागे. नो वे. देविकाला मागे यायला आवडत नाही.
Don't show me your face again. Get lost. सॉरी 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 मॅडम. नाही सॉरी, म्हणजे त्यांची काही चुकी नाहीये, चुकी आमचीच आहे. काय आहे ते सामान आमचं आहे. आम्ही खरं तर आतमध्ये ठेवत होतो, पण तेवढ्यात तुमची गाडी आली. मॅडम, मी राधिका गुरुनाथ सुभेदार. हे जे दुकान आहे ना शेजारचं, ते माझंच आहे. आजच ओपनिंग केलं. हा घ्या पेढा. I don't eat unhygienic food. हॅलो, हा भक्ती बेस, तिचं तुमच्याशी काही भांडण गिंडण झालं का? अहो नाही, माझ्याशी काही भांडण नाही झालंय. त्या श्रेयस सोबत काहीतरी बिनसलं होतं आणि म्हणून घर सोडून निघून गेलेली. अत्यंत लबाड मुलगी आहे, तू लक्षात ठेव. या वेळेला मी तिच्याकडे पुरे लक्ष ठेवते. तिचा उद्देश काही असो, पण मी बेसावत नाही. तिनं काही नाटकं करायला सुरुवात केली ना, तर तिला आपल्या सोसायटीतनं बाहेर. तुम्हाला भिजायला द्यायला नको होतं. तुम्ही भिजू दिलं नसतं तर पावसातला तो छान अनुभव मिळालाच नसता. आणि एका छान अनुभवासाठी थोडासा त्रास झाला तरी काही हरकत नाही. विक्या को बोल, काळजी नको करू. गांव वालों को बहुत गर्व है उसके ऊपर. अपनी खुद की माँ छोड़कर वो भारत माँ के पास जा रहा है. नाही, मी सगळ्यांना सांगायची, आज हा मुलगा बघून गेला, आज तो मुलगा बघून गेला, असं सगळ्यांना सांगायचं. मी शेअर करते. पण तेव्हा तुमच्या मनात काय व्हायचं, मुलगा बघून गेला कळल्यावर? म्हणून म्हटलं फार आता थांबायला नको, विचारून टाकूया. म्हणून आलं होतं इकडे. ती मुलं येऊन गेली की हा मुलगा अस्वस्थ व्हायचा. सावी, तू आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलंस त्या सगळ्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींसाठी सॉरी अँड थँक्यू. सावी, सायरस, लाईफ मध्ये तुला डॅड हवं असेल, मम्मा हवी असेल, पण मला माझा भाऊ हवाय. इस कन्या के कुंडली में सूर्य नीच का है, जो इनके बच्चे के लिए खतरनाक योग बन रहा है. कोई तो उपाय होगा गुरुजी. अब कुछ नहीं माताजी, ये घर ही इसका और इसके बच्चे का रक्षा सूत्र है, और इसके सिवा कोई पर्याय नहीं. तुझी वाट बघत बसली होती. ओ, पण तुला झोप नाही आली का? आता मी आलोय ना, तर आपण झोपायला जाऊ. हा, मला छोट्या मम्माची आठवण येते आणि तिच्याकडे जायचंय पण.